आता बातमी येते मुंबई महापालिकेच्या निधी संदर्भातली आणि याच निधीवरून आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये एक प्रकारे वाद निर्माण होत असल्याचं चित्र आहे आणि तब्बल 800 कोटींचा हा निधी आहे ज्याच्यामुळे हा वाद निर्माण होत असल्याचं बघायला मिळते आणि निधी वाटपात दुजाभाव झाल्याचं जे मत आहे ते व्यक्त होत आहे। तर यंदाच्या अर्थसंकल्पातल्या 800 कोटींचा निधी वाटताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दुजाभाव केल्याचा आरोप होता। सत्ताधारी नगरसेवकांना सुमारे 2.25 कोटी रुपयांचा आसपास निधी देण्यात आला तर विरोधी पक्षातल्या नगरसेवकांना केवळ 20 ते 25 लाख रुपयांपर्यंत निधी देण्यात आला, त्यामुळे नाराजी व्यक्त होतीये। सर्वपक्षीय गटनेत्यांना 2 कोटीपासून ते 20 कोटी रुपयांपर्यंत निधी वाटप करण्यात आल्याची माहिती समोर येते। या असमान वाटपामुळे विकास कामं कशी करायची असा सवाल विरोधकांनी विचारलाय। भविष्यामध्ये हा वाद आणखी तीव्र होण्याचीच चिन्ह आहेत। आणि या सगळ्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर काय म्हणतायत जाणून घेऊया। म्हण आहे आपल्या मराठीमध्ये, मला नाही आबरू तर मी कोणाला घाबरू, कोर्टाला पण नाही घाबरणार आम्ही आणि नाहीच घाबरत आहेत। म्हणजे लोकशाहीमधला मजबूत स्तंभ ज्या संविधानाने पण दिलेला आहे त्या सगळ्यालाच मानायचंच नाही, बस हम करे सो कायदा हीच आमची काम करायची पद्धत आणि त्याच्यामुळे आम्ही आता तो मंत्र चालू करणार, चालू झालाय, उठफुटलुट नमः। तर यालाच समतोल विकास म्हणतात असा उपरोधिक टोला मग लगावला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी। आपण बघूया ते काय म्हणतात। समतोल विकास यालाच म्हणतात ना, समान विकास। म्हणजे एखादा नगरसेवकाला पैसे देऊन स्वतःच्या असे कधी महाराष्ट्रात झालेलं नाही। सर्वांना विकासाच्या दृष्टीने मदत करण्याचं धोरण सरकारने आतापर्यंतच्या केलं आहे, पण अलीकडे मात्र ही नवीन पद्धत महाराष्ट्रात रुजलेली आहे की विरोधी आहे तर त्यांना पैसे द्यायचे नाही, त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा नाही। ही अशी काही दुजाभावाची जी काही भूमिका सरकारची आहे, याच संदर्भात यांना काही फार काही गुण मिळतील असं म्हणून घ्यायची काही गरज नाही। लोक याचा विरोध करतीलच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।